शहरामध्ये नववर्षाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। मी आता पुण्यातल्या महात्मा गांधी रोड वरती उभी आहे, म्हणजेच एमजी रोड वरती मी उभी आहे। तुम्ही आत्ताही माझ्या मागे बघू शकता, खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाई जी आहे ती जमलेली आहे। नववर्षाचं स्वागत करायचंय। 2025 ला शेवटचा गुड बाय म्हणून येत्या वर्षाच्या स्वागतासाठी ही सगळी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे या ठिकाणी केवळ तरुणाईच नाही तर सगळ्याच वयोगटांमधले लोक जे ते पाहायला मिळतात। विशेषतः रेड बलून्सचं, रेड फुग्यांचं सगळ्यांना आकर्षण आहे, त्यामुळे हार्ट शेप मधले हे रेड बलून्स या ठिकाणी घेतलेले आहेत अनेकांनी। 12 वाजता हे बलून जे ते हवेमध्ये सोडले जातील। सरत्या वर्षाला टाटा केलं जाईल आणि नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। अशाच पद्धतीने पुणे शहरामध्ये 2 ठिकाणी खरं तर हा उत्साह जो असतो, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन जे असतं 31st सेलिब्रेट करताना आपल्याला पुणेकर पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचा रोड आहे तो म्हणजे एफसी रोड। एफसी रोडवर मोठ्या संख्येने गर्दी झालेली असते। अगदी 10 वाजल्यापासून त्या ठिकाणी लोक जमायला सुरू होतात आणि तशाच पद्धतीने पेठांमधला काही जो भाग आहे तो एफसी रोडला जातो, मात्र उर्वरित जो भाग आहे त्या भागातले नागरिक मात्र पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये जमताना पाहायला मिळतात। विशेषतः कॅम्पमध्ये सुद्धा एमजी रोड हा कायमच शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला रोड आहे। वेगवेगळे कॉम्प्लेक्स आहेत, स्ट्रीट फूड चांगलं मिळतं, हॉटेल्स आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने तरुणाई असेल किंवा फॅमिली असतील त्या सगळ्या जमताना पाहायला मिळतात आणि इथे एकत्र सगळे मिळून नवीन वर्षाचं स्वागत करतात, हॅपी न्यू इयर एकमेकांना म्हणतात आणि त्याच्यानंतर हे पब्लिक आपापल्या घरी जातं। पुणेकरांसाठी कॅम्पमध्ये जमणं, एफसी रोडला जमणं या आपण म्हणू शकतो की परंपरागत चालू असलेल्या गोष्टी आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे। आताही आपण बघतोय प्रत्येक जण शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत आणि या शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आता या सरत्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी प्रत्येक जण वाट पाहताना बघायला मिळतोय। म्हणजे काही वेळापूर्वीपर्यंत या ठिकाणचं सगळं पब्लिक जे ते चालताना दिसत होतं, मात्र आता सगळे थांबलेले आहेत। वाहतूक पूर्णपणे या ठिकाणची बंद केलेली आहे। सगळं या ठिकाणचं पब्लिक एका ठिकाणी थांबलं आणि एकाच ठिकाणी थांबून आता इथून पुढे हे पब्लिक कुठेही हलणार नाहीये जोपर्यंत 12 वाजत नाहीत। 12 वाजता हे सगळे बलून्स आहेत ते आकाशात सोडले जातील आणि त्याच्यानंतर सगळे एकमेकांना हॅपी न्यू इयर करतील, 2026चं स्वागत करतील आणि त्यानंतर आपापल्या घरी जातील। या सगळ्याच्या बरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बघितलं तर पुणे पोलिसांकडून या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। आपण मागे जर बघितलं तर पुणे पोलिसांच्या ताफ्यामधली दृष्टी व्हॅन जी आहे, ज्या व्हॅनसाठी मुळात मोठा खर्च जो आहे तो केलेला होता, जवळपास 11-12 कोटींच्या या 10 ते 11 व्हॅन आपण घेतलेल्या होत्या। त्यापैकी एक व्हॅन सुद्धा या ठिकाणी उभी केलेली आहे। या व्हॅनचं सुद्धा वैशिष्ट्य असं आहे की या व्हॅनला चारही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे कॅमेरे आहेत, त्यामुळे खूप लांबची दृश्य सुद्धा या व्हॅनमध्ये कैद होतात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची ही व्हॅन खूप जास्त मदत करते। केवळ पोलिसांचा बंदोबस्तच नाहीये तर टेक्निकली सुद्धा सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स करण्यात आलेल्या आहेत आणि सगळं काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ॲडव्हान्स कसं करता येईल अशा पद्धतीने सगळं या ठिकाणी बंदोबस्त असलेला पाहायला मिळतो। आपण आत्ताही बघितलं तर दृष्टी व्हॅनवरती सुद्धा 2 पोलीस ऑफिसर्स चढलेले आहेत, त्यांच्याकडून सुद्धा निगराणी ठेवली जाते, कारण खूप मोठा हा संपूर्ण एरिया आहे। वर चढून सुद्धा पाहिलं जात आहे कुठे काही अनुचित घडत नाहीये ना, हे सगळ्यावरती लक्ष ठेवलं जात आहे। चोरीच्या घटना असतील, छेडछाडीचे प्रकार असतील, कुणी व्यसन करून या ठिकाणी कुणाला त्रास होत नाहीये ना वगैरे, अशा पद्धतीने सुद्धा सगळी खबरदारी पोलिसांकडून सुद्धा बाळगली जाते। पुणेकरांचं नवीन वर्ष चांगलं व्हावं यासाठी पुणे पोलीस सुद्धा तैनात झालेले पाहायला मिळतात। अगदी पुण्यातल्या एफसी रोडवर सुद्धा अशाच पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे। पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा कडक बंदोबस्त लावला आणि या ठिकाणी सुद्धा लष्कर पोलीस असतील किंवा इतर सगळ्याच पोलिसांकडून या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त प्रत्येक चौकात कॅम्पातल्या उभा केलेला आहे। त्याचबरोबर ज्या एमजी रोडवर सगळ्यात जास्त गर्दी होते सेलिब्रेशनसाठी त्या एमजी रोडवर सुद्धा अशाच पद्धतीने पोलिसांचा ताफा जो आहे तो उभा असलेला पाहायला मिळतोय। शेवटचे 2 मिनिट बाकी आहेत। 1.5-2 मिनिटांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत आपण सगळे करणार आहोत। 2025 मध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, जी काही दुःख असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्या सगळ्यांना बाय बाय करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। शेवटचे काही सेकंद आता बाकी राहिलेले आहेत। आपण बघतोय बलून सोडायला लोकांनी चालू केलेला आहे आणि
2026 म्हणजेच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आमच्याकडून नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अतिशय मनमोहक नयनरम्य असं हे दृश्य, हजारो बलून्स या ठिकाणी आकाशात उडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेड हार्ट असलेले हे बलून्स आहेत, काही स्माइली आहेत, काही व्हाईट बलून्स आहेत. लहान मुलांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. या लहान मुलांना कडेवर घेऊन खांद्यावर बसवून हे सगळं दृश्य दाखवताना आपल्याला पालक पाहायला मिळतात. त्याचबरोबर फटाके फोडले जातात. विशेष म्हणजे बरेचसे फटाके हे टेरेस वरून वगैरे फोडले जातात. जवळपासच्या इमारतींच्या खाली कुणाला काही होऊ नये अशा दृष्टिकोनातून सगळी काळजी जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. फॅमिलीज खूप मोठ्या संख्येने आहेत, तरुणही खूप मोठ्या संख्येने आहे, लहान मुलंही तितकीच आहेत. अर्थात या सगळ्याच्या नंतर आपण काही आता पुणेकरांशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं नेमकं या नवीन वर्षाचं स्वागत त्यांनी कशा पद्धतीने केलंय, ते नवीन वर्षामध्ये नेमकं काय काय करणार आहेत वगैरे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न कुठेतरी त्यांच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण बघितलं पूर्ण MG रोड पॅक झालेला आहे, लिटरली पॅक झालेला आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय नेमकं नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार? आम्ही इथून पिंपरी चिंचवडहून आलो. कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहात नवीन वर्ष? काय नाही, काहीतरी आम्ही जिम वगैरे आणि हे ठरवलंय करायचं. तेच जिम लावणार आहे? हा म्हणजे सगळे लावतात तसं जिम लावणार हा आहे? तसंच किती नाही दिवसांसाठी? नाही मी करतोय जिम तसं 1 वर्ष झाले, पण अजून पुढे करत जायचंय. कारण बऱ्याचशा लोकांचे रिझोल्युशन फक्त पहिल्या 2, 4, 10 दिवसांपुरते नाही असतात. नाही 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 तसं काही नाही, आहे रेझोल्युशन. पूर्ण करणार हो आहे? पूर्ण. अच्छा, तुम्ही काय करणार आहात यावर्षी? तुम्ही काय करणार आहात यावर्षी? माझं पण जिमच चालू आहे आणि दुसरं माझ्यावर वर्क करणार आहे मी. स्वतःवर वर्क करायचं असं ठरवलं ते संकल्प. हा, स्वतःवर वर्क करणार. नक्कीच आपण बघतोय तरुणाई खूप मोठ्या संख्येने आहे आणि या ठिकाणी जल्लोषात स्वागत केलं जात आहे. कशा पद्धतीने सेलिब्रेट करताय न्यू इयर? कसे सेलिब्रेट करणार? आता नवीन रिझोल्युशन्स वगैरे करणार आता नवीन. अजून तर काही ठरवलं नाही पण करणार असे नवीन आम्ही स्वतः हे करणार. न्यू हे न्यू काय पुढे बोल. म्हणजे स्वतः New एक resolutions. स्वतःवर काम करणं. एक्झॅक्टली. नाही जिम आता नवीन जिम वगैरे लावणार. आता जिमचं चालू आहे माझी नवीन. आता अजून प्रोग्रेस करणार, अजून बॉडी बनवणार. अजून जर प्रोग्रेस चालू न्यू मी वी विल सी न्यू मी असं. सेल्फ ग्रोथ. आपण बघतोय जिम लावायचं रिझोल्युशन हे सगळ्यात जास्त लोकांचं दरवर्षी असतं आणि अजूनही जिम लावायचंच रिझोल्युशन हे सगळ्यात जास्त लोकांचं असते पाहिजे. हॅपी न्यू इयर बोल. हॅपी न्यू इयर. कसं तुम्ही सेलिब्रेट करणार आहात नवीन वर्ष? चांगलं सर्वांना आरोग्य मिळो, तुम्हाला पण आरोग्य मिळो आणि सर्व लोक एकदम सुखी समाधानी राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. काय ठरवलंय तुम्ही? काही ठरवलंय नवीन वर्षाचं? नहीं काय नहीं काय करणार, काय नाही करणार संकल्प? करना नहीं, ऐसा कोई नहीं है. अच्छा. थैंक यू. नक्कीच आपण बघतोय जिम खूप लोकांना लावायची आहे. म्हणजे अनेकदा आपण बघतो की जिमच लावायचं असतं आणि तशाच पद्धतीने सगळ्यात जास्त जिम मध्ये भरती होत असते दर नवीन वर्षी आणि तशाच पद्धतीचं वातावरण इथे सुद्धा अनेक तरुणांना जिम लावायची आहे. फॅमिली सुद्धा आहेत, फॅमिली सुद्धा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी. काही संकल्प घेतलात का नवीन वर्षात काय करणार आहात वगैरे असं काही? अभी क्या है, देखेंगे अभी आगे चल के क्या होता है. जो फ्यूचर के लिए अच्छा रहा वो करेंगे. तुम्ही काय करणार आहात नवीन वर्षात? आता आम्ही इलेक्शनला थांबणार आहे. आम्हाला तिकीट भेटणार आहे आता. नक्कीच आपण बघतोय तरुणाई खूप खुश असलेली पाहायला मिळते या ठिकाणी. चॅनल आपला टॉप न्यूज मराठी. सगळेजण जल्लोष करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या ठिकाणी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस होऊ नयेत यासाठी सुद्धा खूप प्रिकॉशन्स घेतले जातात पोलिसांकडून.
या इतक्या मोठ्या क्राऊड मध्ये सुद्धा खूप व्यसनाधीन झालेली तरुणाई या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. काय तुम्ही ठरवलंय, कशा पद्धतीने न्यू इयर सेलिब्रेट करता? न्यू इयर कसं सेलिब्रेट करताय? काय नाही, फॅमिलीला फर्स्ट टाइम घेऊन आली आहे बाहेर. मुलांना फर्स्ट एमजी रोड पहिल्यांदा हो आलाय. फर्स्ट कसं टाइम वाटतंय एकंदरीत? खूप छान. मुलांनी चांगला एक्सपिरियन्स घेतला, कधी यांनी बघितलं नव्हतं हे असलं काय. तुम्ही काही ठरवलं रिझोल्युशन वगैरे, एखादा संकल्प वगैरे असं काही? नाही तसं तर अजून काय नाही. मराठी तुम्ही काय ठरवलं संकल्प वगैरे असं? नाही अजून तर काय नाही, बघू आता. अच्छा. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी गर्दी खूप झालेली आहे आणि पोलिसांकडून कुठेतरी सगळी जी गर्दी आहे ती गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढच्या काही वेळामध्ये आता ही सगळी गर्दी जी आहे ती कमी होईल. ऑलरेडी जवळपास 50% गर्दी ऑलरेडी कमी झालेली आहे आणि आता जवळपास पोलिसांनी लाईट्स पण बंद केलेल्या आहेत आणि आता पोलीस बघतोय आपण, पोलीस सगळी गर्दी पांगवताना दिसतात. पुढच्या काही मिनिटांमध्ये पूर्ण एमजी रोड जो आहे तो रिकामा होईल. पोलिसांचे जे बंदोबस्त लागले ते थोडेफार कमी केले जातील, मात्र तरी सुद्धा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस होऊ नयेत यासाठी पोलिसांचे बंदोबस्त ठिकठिकाणी चौकांमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठलाही अनुचित प्रकार या सगळ्यामधून घडू नये, व्यसनांचे काही प्रकार घडू नयेत या दृष्टिकोनातून सुद्धा पुणे पोलीस तैनात असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर FC रोड असेल किंवा कॅम्प असेल या सगळ्या ठिकाणी अगदी जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करत आता सगळे पुणेकर जे आहेत ते आपल्या घराच्या दिशेने निघालेले पाहायला मिळतात. उद्यापासून नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करून नवीन वर्ष अगदी एन्जॉय करताना आणि नवीन वर्षात काहीतरी चांगलं करायचंय. ज्या गेल्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी राहिलेल्या होत्या किंवा झालेल्या नव्हत्या, चुकीच्या झाल्या होत्या, त्या सगळ्या दुरुस्त करून पुन्हा एकदा हे वर्ष चांगल्या पद्धतीने जगायचंय असा एक संकल्प सोडताना इथे सगळेजण आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.